नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या टी-ई-टीची तयारी करत आहोत आणि यामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचा असलेला विषय तो म्हणजे सी-डी-पी बाल मानसशास्त्र. यामध्ये अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटीज या विविध अध्ययन अक्षमता लक्षात आपल्या राहत नाहीत आणि म्हणजे त्या लर्निंग डिसॅबिलिटीज जसे इंग्रजी नावं असल्यामुळं ते थोडक्यात थोडी आपली गफलत होते आणि आपण काय होतो विसरतो. यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही जबरदस्त ट्रिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जाऊयात पुढे आणि पाहूयात मग टी-ई-टी परीक्षेमध्ये लर्निंग डिसॅबिलिटीज या टॉपिकवर दरवर्षी हमखास प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, सी-टी-ई-टी साठी हा टॉपिक खूप 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 महत्त्वाचा आहे. टी-ई-टीमध्ये सुद्धा यावरती प्रश्न आलेले आहेत, विचारलेले आहेत. जाऊयात पुढे आणि मग या ठिकाणी पाहूयात काही कीवर्ड्स. यामध्ये सर्वात पहिली मुख्य संकल्पना आणि त्यांच्या या भन्नाट ट्रिक्स आपण पाहतोय. तर सुरुवातीला आपण पाहूयात डिस्लेक्सिया. आता डिस्लेक्सिया जो आहे हा कशाशी संबंधित असतो तर तो वाचनाशी संबंधित असतो. रीडिंग डिसॅबिलिटी म्हणजे यामध्ये काय होतं वाचनाची अक्षमता निर्माण होत असते. मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं तर भन्नाट ट्रिक आपल्या लक्षात घ्या. तारे जमीन पर हा चित्रपटातील आपण काय करायचंय या चित्रपटातील ईशान आपल्याला आठवायचा आहे. त्या ईशानला अक्षरे नाचताना दिसायची. म्हणजे त्याला वाचायला त्रास व्हायचा आणि त्या ठिकाणी त्याला हा डिस्लेक्सिया आपल्याला पाहायला मिळतो. शब्दाची जर ट्रिक आपण लक्षात घेतली तर लेक्सिया यावरून लक्ष्मी आणि लक्ष्मी पुस्तक वाचते हे नाव आपण लक्षात ठेवा. हे वाक्य आपण लक्षात ठेवा. म्हणून मग डिस्लेक्सिया, डिस म्हणजे अडचण आणि लेक्सिया या शब्दाचा अर्थ असतो शब्द वाचणे. बघा, म्हणून मग ही पहिली अध्ययन अक्षमता आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. लक्षात ठेवण्यासाठीची ही ट्रिक तारे जमीन पर चित्रपटातील ईशान आठवायचा किंवा मग लक्ष्मी पुस्तक वाचते ही देखील आपण लक्षात ठेवू शकतो. लक्षात घ्या. त्यानंतर आहे पुढे डिस्ग्राफिया. लेखनाशी संबंधित असते ही आता. रायटिंग डिसॅबिलिटी. बघा, डिस्ग्राफियामध्ये काय ही लेखनाशी संबंधित आहे. यामध्ये ग्राफ म्हणजे आलेख, लेख. बघा, हा शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ग्राफ म्हणजे आपण नेहमी पेनाने कागदावर काढतो किंवा लिहितो. म्हणून मग वर्ड लक्षात ठेवायचा हा ग्राफ म्हणजे लिहिणं. डिस्ग्राफिया म्हणजे डिस म्हणजे अडचण आणि ग्राफिया म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं ते म्हणजे लेखनाशी संबंधित. आता त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं डिस्कॅल्क्युलिया. आता बघा, डिस्कॅल्क्युलिया जो आहे कॅल्क्युलेटर शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मग या कॅल्क्युलेटर शब्दावरून आपण लक्षात ठेवू शकतो कॅल्क्युलिया म्हणजेच हे गणिताच्या संबंधित म्हणजे गणिताची जी समजा अक्षमता आपल्याला पाहायला मिळत असेल विद्यार्थ्यांमध्ये तर ती असते थोडक्यात डिस्कॅल्क्युलिया. आणि मग या ठिकाणी कॅल्क्युलेटरचा वापर आपण गणिताचे हिशोब ठेवण्यासाठी करत असतो हे आपल्या लक्षात येतंय. म्हणून यावरून कॅल्क्युलिया म्हणजेच कॅल्क्युलेटर म्हणजे थोडक्यात हिशोब करणे किंवा गणित आपल्याला हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे आता पुढे डिस्फेजिया. आता डिस्फेजिया किंवा याला अफेजिया असे म्हणतात. भाषेशी, बोलण्याशी संबंधित किंवा लँग्वेज जी काही स्पीच असते त्याच्या संबंधित अक्षमता निर्माण होत असते. भन्नाट ट्रिक आहे ही. बघूयात मग. फेजियाला फोन समजायचं. म्हणजे फोनवर आपण काय करतो तर भाषा वापरून बोलतो. म्हणजे याचा अर्थ फेजिया म्हणजे बोलण्याशी संबंधित असते. बघा, बोलताना जीभ जेव्हा फसते म्हणजे या फेजिया स्पेलिंगवरून PHASIA म्हणजे फसते यावरून आपण संवाद आपल्याला साधता येत नाही म्हणजे फेजिया फोन म्हणजेच बोलणे. हे आपण ट्रिक लक्षात ठेवायची आहे. पण डिस्फेजिया बघा, आपण हे लक्षात ठेवायचे. सुरुवातीला आपण पाहिलं होतं डिस्लेक्सिया हे वाचनाच्या संबंधित आहे. त्यानंतर आपण पाहिलं डिस्ग्राफिया म्हणजे हे लेखनाच्या संदर्भात आहे. त्यानंतर डिस्कॅल्क्युलिया
म्हणजे हे थोडक्यात गणिताच्या संदर्भात आहे. आता डिस्फेजिया हा भाषेशी किंवा बोलण्याशी थोडक्यात लँग्वेजचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून तो आहे डिस्फेजिया. आता त्यानंतर आहे पुढे डिस्प्रेक्झिया. बघा, शारीरिक हालचाली किंवा समन्वयाशी संबंधित म्हणजे मोटर स्किल्स आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. प्रेक्झिया म्हणजे प्रॅक्टिस, फिजिकल समजायचं आपल्याला म्हणजे शारीरिक. आणि मग कोणतीही शारीरिक हालचाल, लिहिणे, बटन लावणे, पळणे करण्यासाठी हातापायांची शारीरिक प्रॅक्टिस किंवा समन्वय, कोऑर्डिनेशन लागतंय. म्हणून मग प्रॅक्झिया म्हणजे फिजिकल प्रॅक्टिस, शारीरिक हालचाली. त्यानंतर आहे पुढे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, अवधान कमी आणि अतिचंचलता. भन्नाट ट्रिक आपल्याला सांगता येते. अटेन्शन हा शब्द आहे. अशी मुले एका जागी शांत बसत नाहीत, हायपर ॲक्टिव्ह असतात, त्यांचे लक्ष गोष्टीवर टिकत नाही.